नमस्कार मित्रांनो, मी तेजस्विनी आणि तुम्ही मला बघताय मंडल न्यूज चॅनलवर. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर ठरल्याप्रमाणे आज आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टरचं वेटेज. चॅप्टरला कशी वेटेज आहे. अल्जेब्रा आणि जॉमेट्री ही दोन पार्ट आपल्याला 10वी बोर्डाला आहे आणि 9 पर्यंत जसं आपलं रुटीन शेड्यूल होतं की आपल्याला फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म असे दोन एक्झाम द्यावी लागायची आणि त्याच्यासाठी मोजकीच चॅप्टर आपल्याला प्रिपेअर करायला लागायची. पण आता 10वीत आहो आपण आणि 10वीसाठी आपल्याला मोजकीच चॅप्टर नाही तर पूर्ण पुस्तक अभ्यासायचं आहे. मग तो कसा अभ्यास करायचा, तर त्यासाठी आपल्याला बोर्डाने मार्क्स डिस्ट्रीब्युशन करून दिलेले आहे. या मार्क्स डिस्ट्रीब्युशनच्या आधारे आपण काय करूया, अभ्यास कसा करायचा, कुठल्या चॅप्टरला प्रायोरिटी द्यायची ते चॅप्टर आपण डिस्कस करूया. तर माझ्यासमोर आहे अल्जेब्राचं 10th स्टँडर्डचं बुक. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तुम्ही पण पेन कॉपी घेऊन बसा, तुम्ही पण पेन आणि हे पुस्तक घेऊन बसा आणि तिथेच नोट डाऊन करून घ्या जे मी सांगते. तर पहिला चॅप्टर अल्जेब्रा मधले आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 12 ते 16 मार्क्सचं वेटेज याला दिलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन 12 ते 14 मार्क्सचं वेटेज याला दिलेलं आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन 12 मार्क्स. फायनान्शियल प्लॅनिंग 8 to 9 मार्क्स. प्रोबॅबिलिटी 8 मार्क्स. स्टॅटिस्टिक्स 8 to 9 मार्क्स. हे अल्जेब्राचं चॅप्टर डिस्ट्रीब्युशन मार्क्स डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. याच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे जॉमेट्री. हे बुक जॉमेट्रीचं आहे 10th स्टँडर्ड स्टेट बोर्डचं आणि मी स्टेट बोर्डवाल्या विद्यार्थ्यांना सांगते आहे जॉमेट्रीचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन. पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी 10 मार्क्स. पायथागोरस थेरम 7 मार्क्स. सर्कल 12 मार्क्स. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7 मार्क्स. कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्क्स. ट्रिग्नोमेट्री 7 मार्क्स. मेन्सुरेशन 10 मार्क्स. तर हे होतं आपलं चॅप्टरचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्या चॅप्टरला जास्तीत जास्त मार्क्स दिले आहे हे चॅप्टर चुकूनही सोडायचे नाहीत. कारण तुम्ही 100 पैकी 40 ते 40 मार्काचा लेखी पेपर लिहिणार आहे. 40 मार्काचा अल्जेब्राचा पेपर आहे आणि 40 मार्काचा जॉमेट्रीचा पेपर आहे. त्यातली 10 मार्क्स जी आहे ती प्रॅक्टिकल एक्झामला अल्जेब्राचे सर देतील, मॅम देतील आणि 10 मार्क्स तुम्हाला जॉमेट्रीचे सर मॅम देतील. ती 20 मार्क्स तुमच्या हातात आहे प्रॅक्टिकलची. पण 40 मार्काचा जो पेपर आहे अल्जेब्राचा आणि 40 मार्काचा जॉमेट्रीचा हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे बोर्ड एक्झाममध्ये. मग त्यासाठी त्या 40 मार्कामध्ये ही जी डिस्ट्रीब्युशन झालेली आहे ही अशा प्रकारची बोर्डाने दिलेली आहे जी आपण आत्ताच डिस्कस केली. या पुढील व्हिडिओमध्ये आपण पेपर डिस्कस करू. बोर्ड पेपरमध्ये कसले क्वेश्चन येतात, कुठे येतात, कशा प्रकारचे येतात आणि ती आपण कशा प्रकारे प्रिपेअर केली पाहिजे या पुढील व्हिडिओमध्ये आपण ते बघूया, ते डिस्कस करूया. पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत राहावं लागेल मंडल न्यूज चॅनलमध्ये. इथेच राहा. पुन्हा भेटा. स्टे ट्यून विथ मी तेजस्विनी.